आपण जे काही वर्तमानपत्रांमध्ये असेल, मीडियामध्ये असेल, ज्या पद्धतीचं एक नॅरेटिव्ह आपण तयार करतो, मी एक ओळ अशी त्या न्यूज चॅनलवर बघितली की पेपर फुटीची गॅरंटी आणि लातूरची फॅक्टरी असं एक त्यांनी जोडून एक ओळ तयार केली. आणि ही ओळ जेव्हा एखादा व्यक्ती जालन्यामध्ये, बुलढाण्यामध्ये बघून पाहतो आणि त्याच्यामध्ये मग असं निर्माण होतं की जे काही लातूर पॅटर्नमध्ये आतापर्यंत झालेलं ते सगळं बोगस, ते सगळं फ्रॉड पद्धतीने होतं असे इम्प्रेशन बाहेरच्या कुठल्याही विद्यार्थ्यांना बघितल्यानंतर ते तयार होत असतं. आणि म्हणून मग जेव्हा पुणेगावकरांचं हा सगळा विषय बाहेर आला आणि त्याचा चर्चेला उधार आली, त्याच्यामध्ये जे काही आता CBI तपास करते आणि त्याच्यामध्ये आढळून आले की असं झालं की पेपर फोडले, पेपर शेअर केले गेले आणि मग त्याच्यावरती कडक अशी कारवाई झालीच पाहिजे. आणि आम्ही सुद्धा हेच पक्ष म्हणून सांगतोय की 22 लाख विद्यार्थ्यांचं इतकं मोठं देशभरामध्ये नुकसान झालेलं आहे. ते आता जवळपास 14 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. इट्स अ सिरियस क्राईम. एवढं जर इम्प्लिकेशन 1 कोटीपेक्षा जास्त लोकांवरती होत असेल तर त्याला कडक अशी कारवाई झालीच पाहिजे. पण त्याच्यासोबत आपण लातूरला बदनाम करण्याची मोठी यंत्रणा कामात लागली की काय असं आपण जे पाहतो त्याला आपण एंटरटेन नाही केलं पाहिजे. आणि त्याला कुठेतरी डिफेन्स मेकॅनिझम लातूर शहराचे नागरिक म्हणून, लातूर शहरात काम करणाऱ्या शिक्षण व्यवस्थेचे नागरिक म्हणून, लोक म्हणून आपण केलं पाहिजे. आता पुण्यात सुद्धा NTA चे 3 पेपर सेंटर सध्या या पेपर फुटी प्रकरणामध्ये ताब्यात आहेत. आपण बघितलं फिजिक्सचा जे पेपर सेंटर आहे, बायोलॉजीचे पेपर सेंटर आहे आणि केमिस्ट्रीचे पेपर सेंटर सुद्धा, 3 पेपर सेंटरला आता CBI ताब्यात घेतले. याचा अर्थ पुणे सुद्धा ह्या पेपर फुटीच्या संदर्भाचा एक केंद्रबिंदू आहे. परंतु सगळा जो भारतीय लातूर पॅटर्नवर टाकून आपल्या लातूर शहराला, लातूरच्या शिक्षण व्यवस्थेला बदनाम करण्याचा जो प्रयत्न होतोय त्याला आपल्याला सगळ्यांना मिळून त्याला छेद देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून आता ही जी काही लगेच काल एक नोटीस आली की आता ह्या उद्योगासाठी राखीत असलेल्या जागेवरच्या सर्व जे काय मेस आहेत, ट्युशन आहेत, हॉस्टेल्स आहेत ती लगेच खाली केलं पाहिजे. प्रचंड मोठा एक आर्थिक परिणाम लातूरच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. आता जवळपास एक 25,000 लोक डिरेक्टली इनडिरेक्टली या इकोसिस्टम मध्ये इथल्या आपलं स्वतःचं घर बांधतात, आपला उदरनिर्वाह करतात. आणि मग आता लगेच आपण ह्या सगळ्या माहोलमध्ये असं एखादं पत्र पाठवून तर पूर्ण डिस्टेबलाइज केलं तर आपण विद्यार्थ्याला केंद्रबिंदू ठेवून हे करणं ह्याचा विचार करायचा. हा सगळा विषय कोणासाठी चालू आहे? पहिलं हे कोणाचं जपलं पाहिजे? पहिलं आज इथं विद्यार्थी जे आता 21 जूनला परीक्षा आहे म्हणून हे सगळे विद्यार्थी झालेले, त्यांचं हॉस्टेल चालू झालं पाहिजे, त्यांचे जेवणारे खानावळे चालू झाले पाहिजे, ही सगळी व्यवस्था व्यवस्थिशीर पार पडली पाहिजे. ही जर पार पडली तर लातूरच्या पॅटर्नची शान राखण्यामध्ये आपण कुठेतरी सार्थ ठरू असं म्हणतोय. आपण पूर्ण डिस्टेबलाइज करायचं आणि विद्यार्थीला केंद्रबिंदू न ठेवता लातूरला बदनाम करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण तिला हातभार लावायचा असं जर आपण केलं तर हे विद्यार्थी कशाला थांबतील? आताच 2-3 विद्यार्थ्यांसोबत माझं बोलणं झालं आणि त्यांच्या संबंधित मेसवाले असतील किंवा ट्युशनवाले असतील किंवा हॉस्टेल चालक असतील त्यांच्याशी सुद्धा चर्चा झाली. तेही म्हणाले की आम्हाला पुढे तारखेला काही क्लास बंद पडणार आहेत, इथले सगळे हॉस्टेल्स बंद पडणार आहेत, रिफंड मिळतील का किंवा आता पुढचं कसं काय करायचंय, हे जे सगळे प्रश्न आहेत. ह्याच्यानं ही सगळी व्यवस्था जर कोलमडली तर सगळ्यात पहिलं नुकसान जर कोणाचं होणार आहे तर ते विद्यार्थ्यांचं नुकसान होणार. आणि ज्या शहरामध्ये विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू न ठेवता जर आपण असे तटकाफटकी जर निर्णय घेतले तर त्या शहराला विद्यार्थी कसे एंटरटेन करू शकतो? बघा, कुठलेही स्थापित सत्य नसते की आमचं लातूर शहरामध्ये 25,000 विद्यार्थी येतात, 40,000 विद्यार्थी येतात आणि हे परमनंट आहे. नथिंग इज परमनंट. त्याला जोपासावं लागतं, त्याला खत पाणी टाकावं लागतं, त्याला त्या पद्धतीचं व्यवस्था उभी करावी लागते, तेव्हा तो प्रतिसाद मिळत असतो. असे जगातले, जिल्ह्यातले, देशातले अनेक शहर आहेत जिथं नामोल्लेख झाले. ते शहर त्या व्यवसायाच्या नावानं, त्या पॅटर्नच्या नावानं ओळखले जात होते, नामोल्लेख झाले. आज अहमदपूरला आपण बघतो, अहमदपूरला काय झालं, इतकी मोठी शिक्षण व्यवस्था उभी झाली, 25-30 हॉस्टेल चालू झाल्या, अहमदपूरला कोणी झालं
अवमान करायचा म्हणून नाही, पण वास्तविकता आहे शिक्षणासाठी कोणी तिथं जात नाही. मग आता ते शहर पूर्ण भकार झालेले त्या दृष्टीकोनातून. मग आता आपण इथं सगळी म्हणजे त्या व्यवस्थेतली जनता म्हणून आपण त्यांना फार काळजीनं हाताळलं पाहिजे. आणि आता संस्था चालकांची सुद्धा आम्ही एक बैठक घेऊन सगळ्या नागपूरमधल्या संस्था चालकांना एकत्र करून आमची काय भूमिका आहे आणि आम्हाला सुद्धा काय वाटते या संदर्भात त्याची मांडणी करणार आहोत. कारण आता या सगळे ट्युशन चालत बसले आणि म्हणून मला इथे उपस्थितांना मी एक त्या ठिकाणी तुम्हाला निश्चित करू इच्छितो की आता हे जे पत्र आलेलं आहे त्या पत्राचं आपण अजिबात समर्थन करत नाही. तडकाफडकी लगेच काहीतरी खाली केलं पाहिजे असं ते योग्य नाही. विद्यार्थ्याला केंद्रबिंदू ठेवून आपल्याला ह्याच्यामध्ये मार्ग काढता आला पाहिजे. विद्यार्थ्याचं नुकसान नाही होणार अशा पद्धतीनं आपण विचार केला पाहिजे. नाहीतर 25,000 विद्यार्थी जे आता ट्युशन घेण्यामध्ये येऊन शिक्षण घेत आहेत त्या विद्यार्थ्यांना जर आपण अंतर ठेवलं आणि हवेत सोडलं तर ते विद्यार्थी आपल्याला कदापि माफ करणार नाही. आणि म्हणून लातूरच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून आपण त्यांचा त्या ठिकाणी सहानुभूतीपूर्वक आणि त्यांच्या हिताचा त्या ठिकाणी विचार केला पाहिजे असं मला वाटतं. आणि दुसरी एक महत्वाचं मला इथं सगळेजण उपस्थित आहेत म्हणून मला असं वाटतं बघा, संस्था चालक आणि ट्युशन एरियातले सर्व प्रतिनिधी यांचा संवाद एवढा अत्यंत आवश्यक. संस्था सरकारना वाटतं की 8 वाजेपासून ते 5 वाजेपर्यंत एकही ट्युशन नाही चाललं पाहिजे. नॉमिनलची पद्धत बंद झाली पाहिजे. संस्था सरकारना वाटतं की अनुदानित संस्था एवढ्या मोठ्या प्रमाणात 11वी-12वीच्या चालतात. सरकार 1.5-2 लाख रुपये पगार देतं. त्या कॉलेजला कुणी जात नाही, सगळेजण ट्युशन एरियामध्ये शिक्षण घेतात. काहीतरी म्हणजे आज शासन सुद्धा म्हणते की 11वी-12वीला बायोमेट्रिक कंपल्सरी केलं पाहिजे. त्यांनी कॉलेजमध्ये आलंच पाहिजे. कॉलेजची व्यवस्था वेगळी आहे. कॉलेज सुद्धा त्या ठिकाणी टिकली पाहिजे. आपली शिक्षण व्यवस्था फक्त ट्युशन ओरिएंटेड राहू शकत नाही. हे कोलॅबोरेशन आहे. संस्थेचं आणि ट्युशन चालकांचं त्या ठिकाणी समन्वय होणं हे आपल्या भविष्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. अनेक संस्था चालकांनी शासनाकडे सुद्धा विनंती केली आहे. काय विनंती केली आहे की आपण रेग्युलेटरी बॉडी या ठिकाणी आपण ट्युशन चालकांना सुद्धा. आता जनतेमध्ये सुद्धा आक्रोश आहे. जनतेचं म्हणणं आहे की आपण जसं फी रेग्युलेटिंग अथॉरिटी असते, शिक्षण समिती असते, तशा संदर्भात सुद्धा चिंतन झालं पाहिजे. मला एवढंच म्हणायचं, वी शुड बी ओपन फॉर डायलॉग, वी शुड बी ओपन फॉर कोलॅबोरेशन. आणि हे आपण साम्य जर आणलं तरच ही शिक्षण व्यवस्था चांगल्या पद्धतीने भविष्याच्या काळामध्ये सुरू राहू शकते. अन्यथा संघर्ष होतो, क्रॅशेस होतात. आपले महत्वाकांक्षा एकमेकांच्या आड्या जर सतत येत राहिल्या तर अशा परिस्थितीमध्ये संस्था चालक सुद्धा किंतु करू शकतात. म्हणून हा सुद्धा डायलॉग भविष्याच्या दृष्टिकोनातून होणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि ही जी काही नोटीस आता ही आपल्याला सगळ्यांना पाठवलेली आहे हे अजिबात असं झालं नाही पाहिजे. तडकाफडकी निर्णय नाही घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू ठेवूनच हे जे काही प्रकरण आहे त्याला बसून आपण सोडवता आलं पाहिजे. आता 21 जून पर्यंत अजिबात ह्याच्यावरती तर कसल्याच पद्धतीचं भाष्य करणं किंवा ऍक्शन घेणं हे अजिबातच आपल्यासाठी हितकारक नाहीये. म्हणून मी आपल्याला निश्चित करू इच्छितो की विद्यार्थ्यांच्या हिताची त्यांना केंद्रबिंदू ठेवूनच आपण या संदर्भात पावलं उचलूयात. आणि इथली व्यवस्था टिकली पाहिजे. आपल्या लातूरला आधीचे विद्यार्थी आले पाहिजे. कोटामध्ये 6 लाखाचे 2 लाख झाले. बीबीसीने एवढी मोठी डॉक्युमेंटरी त्याच्यावरती केली. त्या कोटामधल्या सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन स्ट्रॅटेजाइज केलं, त्याला एक दिशा दिली आणि आज पुन्हा एकदा या 2 वर्षानंतर एक चांगली उभारणी त्या शहराला मिळते. आपण काय नाही करू शकत? आपण काय नाही करू शकत? कोटासारख्या शहरामध्ये जर 6 लाखावरून 2 लाखाला जर संख्या आली असेल, आपण सुद्धा 60,000वरून 25-30 पर्यंत आलेलो. मग आपण सगळ्यांनी कोलॅबोरेट करून त्या पद्धतीने काम करण्याची आवश्यकता आहे. मी जसं म्हणालो की काही नाही होते, आज 25 आहेत, 10 आहेत, आमचं तर चालू आहे.
आमचं तर हॉस्टेल भरलेलं आहे, माझं जर का असं विद्यार्थी, अशा स्वार्थी भूमिकातून जर आपण राहिलो तर एक दिवस असा आहे की कोणीच राहणार. म्हणून ह्याचा थोडासा आपण चिंतनाचा विषय आपण अशा पद्धतीने विचार करून येत्या काळामध्ये सतत समन्वयानं कोलॅबोरेशन बसून याच्यातून मार्ग काढलं पाहिजे. जनतेची काय भूमिका आहे हे समजून घेतलं. आपण त्याला जर असंवेदनशील राहिलो, बघा तुम्ही कमेंट्स काय करतात, हे पैसे एवढे घेतात, हे पैसे मारतात, असं करतात, तसं करतात, ती भूमिका समजून घेतली पाहिजे. त्याच्यावर आपली उत्तर आहे की आपल्याला त्याला सर्व्हिस द्यायला एवढा खर्च येतो वगैरे वगैरे, पण ती समजून घेऊन एक डायलॉग निर्माण केला पाहिजे, जिथं आपण त्यांना समजून सांगू शकतो, जिथं आपण तो प्रश्न मिटवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतं. मी आदरणीय साहेब उपस्थित आहे, तर सर्वजण उपस्थित आहे. मी सर्वांना एवढंच निश्चित करू इच्छितो की वी आर विथ यू, आम्ही तुमच्या सोबत जिथं ही व्यवस्था टिकली पाहिजे आणि या व्यवस्थेमधून मोठे लवकरांसारखा जो काही विषय समोर आलेला आहे याच्या एकत्रितपणे आपण खंडन केलं पाहिजे. कारण 22 लाख मुलांचं जर नुकसान होत असेल आणि 14 मुलं जर त्या ठिकाणी आत्महत्या करत असतील तर आपण त्याला पाठीमागे धरून चालणार नाही, त्याला आपण खंडन करून पुढं असं होणार नाही या संदर्भात आपण निश्चिती करून आपण ही व्यवस्था पुढे केलं पाहिजे असं मला वाटतं. पुन्हा एकदा आम्ही तुमच्या सोबत आहोत या विषयामध्ये, तर आम्ही तुमच्या सोबत तिथं बसून त्याला संघर्ष सुद्धा करायला तयार आहोत असं आश्वासित करतो.